Students, today we are going to learn about the radius, diameter and chord. Radius, diameter and chord are the parts of circle. Parts of circle means वर्तुळाचे घटक, वर्तुळाचे भाग. तर या ठिकाणी आपण रेडियस, डायमीटर अँड कॉर्ड विषयी माहिती घेत आहोत. व्हॉट इज मीनिंग ऑफ रेडियस? रेडियस मीन्स इन मराठी त्रिज्या, डायमीटर मीन्स व्यास अँड कॉर्ड मीन्स जीवा. पार्ट्स ऑफ सर्कल मीन्स वर्तुळाचे घटक. तर या वर्तुळाच्या घटकांच्या विषयी, वर्तुळाच्या भागांच्या विषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. फर्स्ट वी लर्न अबाउट द रेडियस. रेडियस, व्हॉट इज मीनिंग ऑफ रेडियस? आपण रेडियसची डेफिनेशन पाहूया. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ रेडियस? रेडियस इज अ लाइन which join center of circle to any point on the circle. Look here, radius is a line which join center of the circle to any point on the circle. Radius means त्रिज्या. मराठीमध्ये याला काय म्हणतात? त्रिज्या. रेडियस इज अ लाइन, म्हणजे रेडियस म्हणजे अशी रेषा, विच जॉइन म्हणजे जोडते, सेंटर ऑफ सर्कल म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू, टू एनी पॉइंट ऑन द सर्कल म्हणजे वर्तुळावर कोणताही बिंदू. म्हणजे अशी रेषा पाहायची आहे की जी केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचा कोणताही बिंदू यांना जोडू शकते. तर या ठिकाणी आकृती जर निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येते की सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आणि वर्तुळावरचा कोणताही बिंदू यांना जोडणार रेषा. तर इथं आपण निरीक्षण केलं तर OP ही अशी रेषा आहे की त्या रेषेनं O आणि P हा वर्तुळावरचा एक बिंदू यांना जोडलेलं आहे. त्यामुळे रेडियसचं नाव आपण OP लिहिणार आहे. काय लिहिणार आहे? OP. या ठिकाणी O आणि B या जर तुकड्याचा विचार केला म्हणजे पूर्ण नाही, इथून इथपर्यंत, तर OB ही देखील रेडियस होणार आहे, म्हणजे त्रिज्या होणार आहे OB. आणि त्याच पद्धतीनं O सेंटर आणि वर्तुळाचा बिंदू A यांना जोडणार एवढ्या रेषेचा विचार केला तर ही देखील त्रिज्या होणार आहे. त्यामुळं नेम ऑफ रेडियस आपण OP, OB आणि OA हे आपण सांगू शकतो. म्हणजे तुम्हाला विचारलं की बाबा त्रिज्यांची नावं सांगा आकृतीतील, तर OP ही त्रिज्या आहे, OB ही त्रिज्या आहे आणि OA ही देखील त्रिज्या आहे. द नेक्स्ट पार्ट ऑफ द सर्कल इज कॉर्ड. कॉर्ड इज अ सेकंड पार्ट ऑफ अ सर्कल. आता कॉर्ड म्हणजे नेमकं काय? कॉर्ड म्हणजे नेमकं काय? कॉर्ड मीन्स किंवा कॉर्ड इज अ लाइन which join any two points on the circle. Chord is line which join any two points on the circle. chord ला आपण म्हणतो मराठीमध्ये जीवा. काय म्हणतो? जीवा. आता जीवा म्हणजे काय, नेमकं काय? तर या ठिकाणी आपण जर विचार केला तर कॉर्ड इज अ लाइन विच जॉइन एनी टू पॉइंट्स ऑन द सर्कल. म्हणजे कॉर्ड इज म्हणजे कॉर्ड आहे काय आहे? अ लाइन, रेषा आहे कसली? विच जॉइन एनी टू पॉइंट ऑन द सर्कल. ह्या पूर्ण वर्तुळावरचं कुठलंही दोन बिंदू घ्यायचं, फक्त दोन बिंदू, आणि त्यांना जोडणार रेषा. मग इथे एक बिंदू घ्या, कुठेही दोन बिंदू घ्या, त्यांना जोडणार रेषा जर काढली तर ती काय असणार आहे? कॉर्ड असणार आहे, म्हणजे वर्तुळाची जीवा असणार आहे. जर आकृती निरीक्षण केलं तर असं कुठं दिसतं की वर्तुळावरचे दोन बिंदू जोडलेले आहेत? तर या ठिकाणचा बिंदू आणि या ठिकाणचा बिंदू जोडणारी ही रेषा आहे, त्याला आपण कॉर्ड म्हणू शकतो, म्हणजे जीवा म्हणू शकतो. त्यामुळे त्याचं नाव काय येणार आहे? एलियम. आता एलियम असंच लिहावंच काय नाही, तुम्ही
ML असं उलटं जर लिहिलं तरी चालतं. ओके, त्यामुळे जीवा कुठली विचारलं तर आपण LM किंवा जीवा ML असं म्हणू शकतो. त्याचप्रमाणे इथला एक बिंदू आणि इथला एक बिंदू देखील जोडलेले आहे, वर्तुळाचे दोन बिंदू जोडलेले आहेत, तर त्याला आपण AB असं म्हणू शकतो. जीवा AB किंवा कॉर्ड AB. ओके, आता ही जीवा वेगळी आहे, ही जीवा वेगळी, थोडीशी वेगळी आहे, म्हणजे लहान मोठेपणा यामध्ये आहे. तिसरा मुद्दा आहे, तिसरा मुद्दा आपण पाहतोय डायमीटर. व्हॉट इज मिनिंग ऑफ डायमीटर, व्हॉट इज डेफिनेशन ऑफ डायमीटर. आपण डायमीटर म्हणजे काय हे समजून घेत आहोत. तर डायमीटरची व्याख्या पाहत असताना, म्हणजे डायमीटर म्हणजे काय हे नेमकं समजून घेत असताना त्याची डेफिनेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. डायमीटर, आपण डेफिनेशन पाहूया. डायमीटर इज अ लाईन which join any two point on the circle, any 2 point on the circle and passes through center of the circle. Center of the circle. Definition लिहिलेलं आहे इथं. Diameter is a line which join any 2 point on the circle and passes through center of the circle. म्हणजे काय तर डायमीटरला आपण मराठीमध्ये म्हणतो व्यास. डायमीटरला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, व्यास. तर व्यासाची व्याख्या काय बघा. डायमीटर म्हणजे व्यास. डायमीटर इज अ लाईन, म्हणजे डायमीटर म्हणजे अशी रेषा विथ जॉईन की जी जोडते एनी 2 पॉईंट ऑन द सर्कल अँड पासेस थ्रू सेंटर ऑफ द सर्कल. वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी आणि ते जोडत असताना वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी रेषा म्हणजे वर्तुळाचा व्यास. आता बघूया इथं असं कुठं घडलेलं आहे. तर आकृती क्रमांक 1चं निरीक्षण करत असताना आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी ही जी रेषा म्हणजे रेषा AB जी आहे ती AB न वर्तुळावरचे दोन बिंदू जोडलेले आहेत, बिंदू A आणि बिंदू B, आणि ते जोडत असताना ती O बिंदूमधून गेलेलं आहे. म्हणजे लाईन AB इज जॉईन एनी 2 पॉईंट ऑन द सर्कल A and B अँड पासेस थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल O मधून गेलेले आहे आणि वर्तुळाचे दोन बिंदू जोडलेले आहे. त्यामुळे डायमीटरचं नाव लिहित असताना आपण AB लिहिणार आहे. त्यामुळं AB हा वर्तुळाचा व्यास होणार आहे. आपण या ठिकाणी ह्या 3 मुद्द्यांच्या सहाय्यानं रेडियस, कॉर्ड आणि डायमीटर समजून घेतला. आता रेडियस पाहत असताना आपण या ठिकाणी एक रेडियस काढलेला आहे, हा एक रेडियस आणि हा एक रेडियस आहे. तर असे किती रेडियस काढता येतील तर इनन्युमरेबल रेडियस कॅन ड्रॉ इन वन सिंगल सर्कल. ओके, एका वर्तुळामध्ये आपण असंख्य त्रिज्या काढू शकतो. द सेकंड पॉईंट इज कॉर्ड. कॉर्ड मीन्स अ लाईन जॉईनिंग एनी 2 पॉईंट ऑन द सर्कल. वर्तुळावरचं कोणतंही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे कॉर्ड. अशा कॉर्ड किती काढू शकतो तर असंख्य कॉर्ड एका वर्तुळामध्ये काढू शकतो. इनन्युमरेबल कॉर्ड कॅन बी ड्रॉन इन वन सिंगल सर्कल. थर्ड पॉईंट इज डायमीटर. डायमीटर म्हणजे अशी रेषा की जी दोन बिंदूंना जोडते आणि वर्तुळाच्या केंद्रबिंदून जाते. तर असे डायमीटर एखाद्या वर्तुळामध्ये किती काढता येतात तर इनन्युमरेबल डायमीटर्स कॅन ड्रॉ इन वन सिंगल सर्कल. एखाद्या वर्तुळामध्ये असंख्य त्रिज्या, असंख्य व्यास किंवा असंख्य जीवा आपण काढू शकतो. सेंटर ऑफ द सर्कल एकच असतो. कोणत्या वर्तुळात सेंटर ऑफ द सर्कल एकच असतो. ठीक आहे, सेंटर ऑफ सर्कल O हा आहे. तुम्हाला प्रश्न पडू शकतो की व्हॉट इज नेम ऑफ सेंटर ऑफ द सर्कल, तर किंवा विच इज द सेंटर ऑफ द सर्कल, तर O इज द सेंटर ऑफ द सर्कल. आता आपण या आकृतीच्या बाबतीमध्ये या व्याख्या समजून घेतल्या. जीवा म्हणजे काय, व्यास म्हणजे काय, त्रिज्या म्हणजे काय. आता फिगर नंबर 2चं निरीक्षण करून या फिगरमधील रेडियस कोणते आहेत, कॉर्ड कोणते आहेत आणि डायमीटर कोणते आहेत ते आपण पाहूया. तुम्हाला यावरती प्रश्न पडू शकतो की वर्तुळाचे निरीक्षण करून किंवा आकृतीचे निरीक्षण करून वर्तुळातील त्रिज्या, व्यास किंवा जीवा यांची नावं लिहा. किंवा प्रश्न इंग्रजीमध्ये अशा पद्धतीने पडू शकतो की ऑब्झर्व द फिगर बिलो, म्हणजे खाली दिलेली आकृती निरीक्षण करा, ऑब्झर्व द फिगर बिलो अँड राईट द नेम ऑफ द रेडियस, कॉर्ड, डायमीटर अँड द सेंटर ऑफ द सर्कल. अशा पद्धतीने प्रश्न पडतात. त्यावेळी ते कसे सोडवायचे ते तुम्हाला फिगर
नंबर 2चं निरीक्षण करून मला सांगता येईल. रेडियस म्हणजे त्रिज्या, कॉर्ड म्हणजे जीवा आणि डायमीटर म्हणजे व्यास. तर आपण समजून घेत आहोत की ह्या आकृतींचं निरीक्षण करून आपल्याला त्यांची नावं कशी लिहायची आहेत. तर पहिला मुद्दा आहे आपला रेडियस. तर रेडियस कुठल्या कुठल्या आहेत या फिगर नंबर 2चं निरीक्षण करूया आपण. फिगर नंबर 2, रेडियस म्हणजे केंद्रबिंदू आणि वर्तुळाचा कोणताही बिंदू यांना जोडणारी रेषा. तर आपण इथून सुरुवात करूया. CL केंद्रबिंदू आणि वर्तुळाचा बिंदू यांना जोडणारी रेषा आहे. CW, CZ केंद्रबिंदू C आहे, त्याला घेऊनच आपण पुढली नावं लिहायची आहेत. ओके, CZ, CX, CM. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी 1 2 3 4 5 रेडियसची नावं आपण लिहिलेली आहेत. ओके. द सेकंड पॉईंट इज कॉर्ड. कॉर्ड कुठला आहे तर कॉर्ड म्हणजे काय, वर्तुळाचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा. एनी 2 पॉईंट ऑन द सर्कल. तर या ठिकाणी आपण निरीक्षण केलं तर दोन बिंदूंना जोडले वर्तुळावरच्या ML. त्यानंतर YL. आता या ठिकाणचं निरीक्षण केलं XLचं, तर XL न देखील दोन बिंदू जोडलेले आहेत. अँड XL इज कॉर्ड अँड ऑल्सो डायमीटर. XL अँड MZ. या ठिकाणी आपण कॉर्डची नावं लिहिलेली आहेत. ओके, दोन बिंदू जोडणारे सर्व रेषा, म्हणजे या ठिकाणी दोन बिंदू आहेत, या ठिकाणी दोन बिंदू जोडलेले आहेत. अशा वर्तुळावरचं कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा. डायमीटर म्हणजे काय तर अशी रेषा म्हणजे अशी जीवा की जी वर्तुळ केंद्रातून जाते. वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेलाच आपण व्यास असं म्हणतो. तर इथं आपण पाहू शकतो की या ठिकाणी दोन बिंदू जोडलेले आहेत आणि वर्तुळ केंद्रातून गेलेले आहे म्हणजे XL. XL इज अ डायमीटर अँड ऑल्सो ML इज अ MZ. MZ इज अ डायमीटर. आता तुम्हाला जर निरीक्षण केलं तर लक्षात येईल की इथं पण XL आहे, इथं पण XL आहे, इथं पण MZ आहे, इथं पण MZ आहे. याचाच अर्थ काय तर व्यास हा जीवा असतो. व्यास हा जीवा असतो. या ठिकाणी फिल इन द ब्लँकसाठी तुम्हाला प्रश्न पडू शकतो की तुम्ही हे वाक्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डायमीटर इज बिगेस्ट कॉर्ड इन अ सर्कल. या ठिकाणी हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की डायमीटर इज अ बिगेस्ट कॉर्ड इन अ सर्कल, म्हणजे व्यास हा वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असतो. या ठिकाणी जीवा असंख्य काढता येतात, पण वर्तुळ केंद्रातून जाणारी जीवा ही सर्वात मोठी जीवा असते. कारण या ठिकाणचं जे अंतर असते केंद्रबिंदूतून जाणाऱ्या रेषेचं ते सर्वात जास्त असते. त्यामुळे आपण म्हणू शकतो की डायमीटर इज अ बिगेस्ट कॉर्ड इन अ सर्कल. किंवा असं देखील वाक्य पडू शकतो की बिगेस्ट कॉर्ड इन अ सर्कल इज अ डॉट डॉट. तर बिगेस्ट कॉर्ड इन अ सर्कल इज अ डायमीटर, म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास, किंवा व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा. याचबरोबर तुम्हाला आणखी एक प्रश्न पडतो की व्हॉट इज नेम ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल. तर त्यावेळी आपण लिहिलं पाहिजे, या आकृतीने निरीक्षण केलं तर सेंटर ऑफ द सर्कल O, ह्या आकृतीने निरीक्षण केलं तर सेंटर ऑफ द सर्कल C. सेंटर ऑफ द सर्कल एकच असतो आणि रेडियस, कॉर्ड, डायमीटर हे आपण असंख्य एखाद्या वर्तुळामध्ये काढू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला रेडियस, डायमीटर आणि कॉर्ड याच्यावरचे प्रश्न अगदी सहजतेने सोडवता येतील. तुम्हाला रेडियस, कॉर्ड, डायमीटरच्या व्याख्या पाठ करायच्या आहेत, त्या वहीमध्ये लिहून काढायचे. पुस्तकामध्ये व्याख्या दिलेल्या आहेत त्या वहीमध्ये लिहून पाठ करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला हे जे विविध स्पेलिंग आहेत ह्या नवीन शब्दांत, तुमच्याकडे हे शब्द नवीन आहेत तर या शब्दांचं स्पेलिंग पाठ करणं देखील गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं हा व्हिडिओ पाहून तुम्हाला याच्यावर आधारित सर्व प्रश्न अगदी सहजतेनं सोडवता येतील. सर्वांना बेस्ट ऑफ लक.